नमस्कार मित्रांनो, ऑपरेशन सिंदूरमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित झाला की जर भारताने पाकिस्तानला नमवलं, हरवलं, तर मग भारताचा भाग असणारा जम्मू आणि काश्मीरचा पाकव्याप्त काश्मीर हा भारताने का घेतला नाही. त्याच पद्धतीने इंदिरा गांधी यांनी जेव्हा बांगलादेश निर्मिती केली त्यावेळेस बांगलादेशचे 90,000 सैनिक शरण आलेले होते. ते सोडत असताना भुत्तोशी असा का करार केला नाही की तुम्ही पाकव्याप्त काश्मीर सोडा, आम्ही तुमचे सैन्य सोडतो. हा विचार, या गोष्टी समाजामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेला आल्या. आजी आल्या, पूर्वी आल्या. अनेक विरोधी पक्षांनी, विचारवंतांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी हा प्रश्न वेळोवेळी दोघं सरकारनं विचारला. आज ऑपरेशन सिंधूनंतर मोदींना हाच प्रश्न विचारला आणि BJPवाल्यांनी इंदिरा गांधींना सुद्धा असाच प्रश्न विचारला होता. मग असं काय झालं की तेव्हा आपण जम्मू काश्मीर घेऊ शकलो नाही किंवा आजही जम्मू काश्मीर घेऊ शकलो नाही. मित्रो, आपल्या मनात जे प्रश्न येतात ते राजकारणी लोकांना प्रत्यक्ष कृतीत आणताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. जे इंदिरा गांधींच्या बाबतीत घडलं तेच मोदींच्या बाबतीतही घडलं. खरं तर मुळात ज्या पद्धतीने रशियाने युक्रेनवर हल्ला केला तेव्हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, युक्रेनमध्ये असणारे पूर्वेकडच्या प्रांतामध्ये बहुसंख्य रशियन राहतात आणि त्यांचं जे जनमत आहे ते रशियाच्या बाजूला झुकलेलं होतं. असं जनमत जेव्हा त्या प्रांतामध्ये किंवा जो भाग तुम्हाला घ्यायचा आहे तिथल्या समाजामध्ये जर तुमच्या देशाविषयी काही सहानुभूती असेल तर मग ते युद्ध किंवा तो प्रांत घेणं फार सोपं असतं. तसं पाकव्याप्त काश्मीरमध्ये आज अलीकडे थोडंफार तिथलं जनमत भारताला अनुकूल होते, पण त्यात महत्त्वाचा धर्माचा मोठा अडसर आहे. जेव्हा धर्माचं नाव घेतलं जातं तेव्हा समाज पटकन फिरतो. म्हणजे आज जम्मू काश्मीरमध्ये राहणारे, स्वतःला राष्ट्रवादी म्हणणारे मुसलमानसुद्धा जेव्हा पाकिस्तानची बाजू येते तेव्हा पाकिस्तानकडे झुकू लागतात. मग जम्मू काश्मीरच्याच पाकिस्तानने व्याप्त केलेला प्रदेश त्यात राहणारे मुसलमान हे हिंदूंच्या बाजूला कसे काय येतील किंवा बहुसंख्य हिंदू असणाऱ्या भारताशी कसे काय नातं जोडतील, हा प्रश्न आपल्या सामान्य लोकांना कळत नाही. तो राजकारणी लोकांना कळतो. त्यातल्या त्यात सगळ्यात महत्त्वाचं, पाकिस्तानचा पाकव्याप्त काश्मीर हा प्रदेश घेणं आपण समजतो तेवढं सोपं नाही. कारण मुळात जेव्हा सत्तास्थानी बसलेले लोक असतात त्यांना या सगळ्या गोष्टींचा साधक बाधक विचार करून हे सगळं ठरवावं लागतं. मुळात आता जर अडचणीचा विचार केला तर प्रथमच तुम्हाला मी म्हटलं की समाजाचा कल असणं फार गरजेचं आहे. जोपर्यंत समाज अनुकूल होत नाही तोपर्यंत कुठल्याही देशाला दुसऱ्या देशावर हल्ला करणं एवढं सोपं नसतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण पाकव्याप्त काश्मीर घ्यायला जाऊ तेव्हा प्रथम चीनचा अडथळा येईल. कारण त्यांचा सी बेल्ट हा जो पट्टा आहे, हा जो रस्ता पाकिस्तानमधून गेलेला आहे, हा पाकव्याप्त काश्मीरमधूनच गेलेला आहे. तेव्हा त्या रस्त्याला अडथळा तो भारतात विलीन झाल्यावर मोठ्या प्रमाणात येईल आणि ते चीनला नको आहे. तेव्हा चीन तुमच्या विरोधात उभा राहील. अशा वेळेस आज तुमची एवढी शक्ती नाही की चीनच्या विरोधात तुम्ही लढू शकाल. तोही महत्त्वाचा मुद्दा आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जागतिक दबाव. हा दबाव अमेरिकेपासून तर इतर युरोपियन देशांपासून नेहमी भारतात असतो आणि अमेरिका सरळ सरळ पाकिस्तानची बाजू घेते. त्याच पद्धतीने जे मुस्लिम राष्ट्र आहेत ते सुद्धा एक इस्लामी देश म्हणून पाकिस्तानाला जवळ करतात आणि हिंदू हा काफरांचा देश आहे. तेव्हा मुस्लिम देशांना, मुस्लिम समाजाला हा हिंदुस्थान मुळीच पसंत नाही. तेव्हा हिंदुस्थानला सहजासहजी ते हा पाकिस्तानचा प्रांत घेऊ देतील का,
हाही विचार फार महत्त्वाचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सत्तास्थानी बसलेले जे राष्ट्रीय नेते आहेत, जे पंतप्रधान, राष्ट्रपती आणि इतर प्रमुख पदावर बसलेले लोक आहेत, जे देशाचा कारभार करतात, त्यांची एवढी हिंमत आहे का की ते सैन्य पाठवून प्रत्यक्ष युद्ध करून पाकिस्तानमधून पाकव्याप्त काश्मीर घेऊ शकतील? तसं आजही फारशी शक्यता वाटत नाही. जरी पंतप्रधान मोदी हे कणखर नेतृत्ववाले असले तरीही त्यांना अनेक गोष्टींचा विचार करून ह्या गोष्टीला सामोरं जावं लागेल. त्यातल्या त्यात धार्मिक जे गट आहेत, जे आतंकवादी गट आहेत, मुळात मित्र आतंकवादी गट हे बांगलादेशच्या युद्धानंतर सगळ्यात जास्त सक्रिय झाले आणि ते आजही आपल्याला मोठ्या प्रमाणात त्रास देत आहेत. जेव्हा आपण पाकव्याप्त काश्मीर बळजबरीने पाकिस्तानकडून घेऊ तेव्हा हे गट पुन्हा पाकिस्तानमध्ये सक्रिय होतील आणि ते जम्मू काश्मीर प्रांतामध्ये त्याच पद्धतीने पाकव्याप्त काश्मीरमध्ये अशाच पद्धतीच्या हालचाली करतील आणि त्यांना स्थानिक जे कट्टर मुसलमान आहेत ते परत पाठिंबा देतील. म्हणजे पाकव्याप्त काश्मीर जरी आपल्याकडे आला पण तिथली प्रजा आपला होईल का हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि जोपर्यंत समाज हा अनुकूल राहत नाही तोपर्यंत अशा गोष्टी करता येत नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा धडा आहे. आणि हा धडा आपल्याला जरी कळत नसेल, सामान्य नागरिकांना कळत नसेल आणि आपण पटकन बोलून जातो की मोदींनी असं का केलं नाही, इंदिराजींनी तसं का केलं नाही, तेव्हा मित्र या सगळ्या गोष्टींचा विचार करून मग निर्णय घेण्यात येतो. खरं तर तो दूर नाही की पाकव्याप्त काश्मीर भारतात विलीन होईल, पण त्यासाठी भारतीय सरकारच्या प्रयत्नापेक्षा तिथल्या जनतेचा होकार महत्त्वाचा आहे. आणि आज तरी आपण बघतो की मोठ्या प्रमाणात तिथली जनता ही आज बंड करून उठलेली आहे. पण ती समग्र जनता नव्हे, त्याच्यातले काही गट आहेत. जेव्हा पूर्ण समाज उभा राहील, ज्या पद्धतीने बलुचिस्तानमध्ये लाखो लोक पाकिस्तानच्या सरकार विरोधात, तिथल्या सैन्याच्या विरोधात बंड करून उठले नाही, तसं बंड जोपर्यंत जम्मू काश्मीरच्या पाकव्याप्त काश्मीर ह्या प्रांतात होत नाही तोपर्यंत भारताला हा प्रांत घेणं आपण समजतो तेवढं सोपं नाही. तेव्हा मित्र अशा पद्धतीच्या हे सगळं राजकारण असतं आणि असं सगळं जेव्हा घडून येतं तेव्हाच हे प्रांत दुसऱ्या प्रांतात विलीन होतात किंवा एखाद्या देशाला दुसऱ्या देशावर हल्ला करून तो मिळवणं सोपं जातं. नमस्कार.